तरी मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो, वहिनी या गोष्टीला कधीच तयार होणार नाही आणि आपल्या अशा बोलण्यामुळे त्यांना आणखीनच जास्त त्रास झालाय. पण सर, तुम्ही लोक मी जे बोलतोय ते समजून पण या ना प्लीज. हे म्हणजे आपण मुंबईहून इथपर्यंत आलो आहोत तर काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून ना. त्या कामावरचा आपला फोकस हलणार नाही का? काही होणार नाही, काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. तुम्हाला अजूनही त्या गोट्या शेटचं टेन्शन आहे ना? अहो काय तो कोण आहे तो? तो गोट्या शेट काय समजतो स्वतःला? तो काय त्रास देईल आपल्याला? बघा, मी माझ्या बायकोसाठी काय वाटेल ते करू शकतो. त्याला काय वाटतं, मनात येईल तेव्हा त्रास देणार? आत्ताच्या आत्ता जातो त्याच्या त्या घरावर आणि त्याला असा धडा शिकवतो ना मी. आत्ता जाऊ का? बोला, आत्ता जातो मी त्या गोट्या शेटच्या इथे. गुरु, मला खरंच सांग, तुझं वहिनीवर अजूनही प्रेम आहे? तू अजूनही त्यांच्यासाठी काही करू शकतोस? अरे हो, म्हणजे काय? आपण आपल्या बायकोवर प्रेम करतोच ना. माझं खूप प्रेम आहे. मग मी सांगेन ते करशील? हो हो, करेन ना मी. नक्की? हो. नाही, एक काम करा ना मग. म्हणजे राधिका वहिनींसाठी जे जे काही करायचं ना त्याची आपण एक मस्त लिस्ट बनवूयात. काय तुम्ही एक फक्त कागद आणि पेन घेऊन या, ठीक आहे? हा, मी पेन आणि पेपर घेतो. लिस्टच बनवतो. मी लिस्ट करतो. थँक्यू श्रेयस, मला खात्री होती की तू माझी साईड. नाही, मी तुम्हाला हे सांगतोय की ह्या प्लॅनचा विषय त्यांच्यासमोर आता प्लीज काढू नका. मेहरबानी करून हा विषय इथेच बंद करा ना. एक्झॅक्टली. आता या विषयावर चर्चा नको सर, प्लीज. सर, का नको? एक मिनिट, वहिनी नाही म्हणते म्हणजे तुम्ही नाही म्हणू नका ना प्लीज. हो का? हो का म्हणजे? अरे, आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, मी ही संधी सोडणार नाहीये. आपल्याला याच्यात फायदा आहे आपला. सर तुम्ही कितीही समजवण्याचा प्रयत्न केलात तरी आता या गोष्टीला आमच्या दोघांचाही पूर्ण विरोध आहे. नाही, विरोध असणार म्हणजे नेमकं काय करणार? तुम्ही जाऊन राधिका वहिनींना सांगणार आहात का? हो, वेळ आली तर जाऊन सांगावं लागेल. प्लीज जाऊन सांगा, माझी काही हरकत नाही. बिंदास जाऊन सांग सर. पण मी गुरुचा फायदा घेणार म्हणजे घेणार. गुरु, सर झालं का रे ते पेन आणि वगैरे? नाही, मी पेपर मिळवलं, मला पेन नाही मिळत. पेन आहे तुमच्याकडे? नाही, तू ये इथे, काही गरज नाही. बस जरा प्लीज. बस इथे बस. मी पेन मिळालं ना, मी लगेच. पेनची गरज मला. एक गुरु, मला सांग, तुला खरंच तुझ्या आयुष्यात राधिका वहिनी परत हव्या आहेत ना? हो, मला ती परत हवीच आहे. तू काही करू शकतोस? मी काय वाटेल ते करायला तयार आहे. मी काही करेन. मग तू उपोषणाला का नाही बसत? सर एक, तू उपोषणाला बसशील? उपोषण? मी उपोषण करू? पण मी उपोषण केल्यानं राधिका परत येईल माझ्याकडे? तुझं राधिका वहिनीवर प्रेम आहे हे सिद्ध होणार. आणि एकदा त्यांना हे कळलं की त्यांना तुझ्यापर्यंत यायला किती वेळ लागणार? गुड आयडिया. पण तुला खरंच असं वाटतंय की मी हे केल्यानं राधिका परत येईल? 100% त्या तुझ्या सोबत असेल. माझ्यावर बिनधास्त विश्वास ठेव. हा. काही होणार. आपल्याला हवं एक्झॅक्टली तसं होणार. 101% तू आणि राधिका वहिनी परत एकत्र असतील. मग मी करेन ना. मी करतो. मी करतो. तू बघच आता मी काय करतो ते. तू बघच. हा सौमित्र खरं तर आतापर्यंत यायला हवा होता. त्याचा फोनही लागत नाहीये. त्याला यायला इतका उशीर लागतोय ना, त्यामुळे माझं टेन्शन वाढतंय. पण हे त्याला कसं कळणार? हा श्रेयस, म्हणजे आधी हा ये ना. सर, काय काय झालं? काही बोलायचंय का? वहिनी, सांगतो पण तुम्ही चिडू नका. सध्या जे काही चाललंय ते तुमच्यासाठीच चाललंय. मला नाही कळते काय बोलताय तुम्ही. मी सांगतो काय आहे.
आनंद सरांनी जो प्लॅन सांगितलं, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं प्लॅनबद्दल आनंद, तर तो प्लॅन वर्कआउट करायचा या गोष्टीवर आनंद सर ठाम आहेत. काय? आणि त्यांनी गुरु सरांना असंही सांगितलंय की राधिका वहिनी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही गोट्या शेटचा काटा काढा. हे काय बोलताय तुम्ही? हो वहिनी, खरं आहे हे. आणि गुरुने हे मान्य सुद्धा केलंय आणि तो उपोषणाच्या तयारीला बसलाय. उपोषण? हो, गोट्या शेटच्या विरोधात गुरु सर उपोषण करणार आहेत. अहो सर, मग तुम्ही आनंद भाऊजींना अडवायला हवं होतं ना. वहिनी, आता खरं सांगू का तुम्हाला, आनंद काही सांगण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्यामुळे त्याला काही समजावायला गेलं तर त्याचा काही फायदा होईल असं नाही वाटत मला. वहिनी, फक्त आता एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही हे तुम्हाला सांगितलं हे आनंद सरांना सांगू नका. नाही, ते खरंच चिडचिड करतील. खाली ऑलरेडी आमच्यावर चिडचिड करून झाली आहे. हो ना. आणि मी तर असं म्हणेन वहिनी की तुम्ही आनंदला सुद्धा अडवायला जाऊ नका. त्याच्या लेवलला त्याला जे काही करायचं ते करू द्या. सर, हे काय बोलताय तुम्ही? या सगळ्याचा माझ्याशी संबंध आहे ना, आणि हे मला कधी आवडलं नसतं, आत्ताही आवडत नाही. गुरुनाथ सुभेदार या माणसाचा नवरा म्हणून मी कधीही विचार करू शकणार नाही आता. आणि त्या संदर्भात त्यांना कुणी आशा दाखवत असेल ना, तर तेही आवडणार नाही. गुरु, हे खाऊन घे. जेवढं खायचं ना तेवढं आत्ताच खाऊन घे. उद्यापासनं तुझं उपोषण सुरू होणार आहे, विसरू नकोस. आणि जोपर्यंत तुझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हलायचं नाही. नाही नाही नाही, माझं ठरलंय. नाही, मी अण्णाला अजिबात स्पर्श करणार नाही. माझं उपोषण करायचं ठरलंय म्हणजे ठरलंय. मी राधिकासाठी उपोषण करणार. आनंद भाऊजी, काय चाललंय हे सगळं? ये राधिका, ये. हे बघ, माझं ठरलंय. उद्यापासून मी तुझ्यासाठी उपोषणाला बसणार आहे. हा, आणि उपोषण म्हणजे कडक उपोषण आहे एकदम. जोपर्यंत तो गोट्या शेट येऊन तुझ्या पायाशी येऊन तुझी माफी नाही मागत ना, तोपर्यंत मी हे सगळं काय जे काय आहे ना, खायचं प्यायचं, मी याला स्पर्शही करणार नाही. अन्नाला स्पर्श करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी काही करण्याची गरज नाहीये. आतापर्यंत माझी लढाई लढायला मी समर्थ होते, यापुढेही असेल. तुम्ही काही करू नका. अरे अरे मग मी हे कोणासाठी करतोय सगळं? राधिका, तुझ्यासाठी करतोय ना. आणि तूच हे असं बोलायला लागल्यावर का? हे आनंद यार, समजव ना हिला. त्यांच्याशी मी बोलतो, पण त्या माझं तेव्हाच ऐकून घेतील जेव्हा तू उपोषणाच्या आधी मौन व्रत धारण करशील. हा? हो, नाही मग मी मौन व्रतच धारण करतो. बस बस, ठरलं आता मौन व्रत. गुड. आनंद भाऊजी, बास करा हा आता. तुम्ही जर त्यांना असा सपोर्ट करत राहिलात ना, तर हे प्रकरण हाताबाहेर जायला वेळ नाही लागणार. बहिणी, प्लीज समजून घ्या. याआधी कधी असं झालंय का तुम्ही काहीतरी सांगितलं आणि मी ते ऐकलं नाहीये? पण यावेळी तरी असं होत आहे. पण म्हणजे काहीतरी कारण असेल ना. काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही या ना, आपण जरा बोलूया. पालकर सर, श्रेयस, प्लीज तुम्ही इथे जरा लक्ष द्या. बहिणी, चला. वहिनी, आनंद भाऊजी, काय चाललंय हे सगळं? एक सेकंड मला खरं सांगा, तुम्हाला खरंच ऍक्च्युली कळतं ना काय चालू आहे ते? आनंद भाऊजी, या विषयावरती आपलं बोलणं झालंय, तरी सुद्धा तुम्ही मला पुन्हा पुन्हा त्याच विषयावरती बोलायला भाग का पाडताय? कारण तुम्हाला कळतच नाही की हे सगळं का करतोय. वहिनी, तुमचा राग, तुमची चिडचिड मला सगळं काही कळतंय, पण मला नक्की काय हवं हे तुम्हाला का कळत नाहीये? अहो पण आनंद आपण मुंबईवरनं इथे का आलो आहोत? आपण मुंबईवरनं इथे आलो, सगळं वैभव सोडून तुम्ही इथे आलात का? या गावासाठी, या गावांच्या बायकांसाठी काहीतरी स्वप्न तुम्ही बघितलंय. त्यांचं भलं व्हावं म्हणून काहीतरी स्वप्न तुम्ही बघितलंय. तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय त्यांच्यासाठी, हे तुम्हाला सुचलंय, आम्हाला नाही. आणि या चांगल्या कामासाठी जर कोणी मध्ये हर्डल्स क्रिएट करत असेल, काही चॅलेंजेस क्रिएट करत असेल, तर नको आहे ना ती फक्त आम्ही दूर करतोय. मला जे सुचतंय, मला जे पटतंय त्या हिशोबाने मी, तो कोण आहे तो गुरु आणि तो गोट्या शेट, त्या दोघांना मी असं भिडवतोय. तो लांब होईल ना, काय फरक पडतोय वहिनी? आपल्याला फायदाच होणार आहे ना त्याचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी एकटा नाहीये. तुम्हाला जर त्रास होत असेल ना, तर त्या त्रासचा आम्हाला सगळ्यांना त्रास होतो. आणि म्हणूनच सम्या,
त्याच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं. त्याच्याही डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, तोही इथे येतोय. तुमचं सौमित्रशी बोलणं झालंय? हो, काय म्हणाला तो? म्हणजे काय प्लॅन आहे मला माहित नाही. त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की तो काहीतरी एक सरप्राईज घेऊन येतोय, ज्याच्यामुळे आपल्या कामासाठी आपल्याला फायदा होणार आहे. आनंद भाऊजी, तुम्ही आणि सौमित्र सतत काहीतरी प्लॅन करत असतात, सतत काहीतरी खोटं बोलत असतात, त्यामुळे नाही मला नाही नाही वहिनी, नाही. अजूनही तुम्ही ना गैरसमज करून घेताय. मान्य आहे की मी आणि सम्या खोटं बोलतो, खोटं वागतो, पण त्या मागचा हेतू काय असतो? तुम्हाला त्रास होऊ नये, बस एवढंच. मी जे काही करायचं म्हणतोय ते प्लीज मला करू द्या. अरे ते ना, ते सारा कामोमा 100 विघ्नो नडे. तर तुम्ही ती चांगली कामं करा ना. ते जे विघ्न आहे ना ते आमच्यावर सोडा, आम्ही ते दूर करतो. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. माझा तुमच्यावरती विश्वास आहे, माझा तुमच्या हेतूंवरती विश्वास आहे आनंद भाऊजी, पण प्लीज मला आता खोटं वागायला बोलायला सांगू नका. गुरुनाथ सुभेदार हा माणूस माझ्या आयुष्यातनं कधीच गेलाय. खोटं खोटं का होईना, पण त्या माणसाला नवरा म्हणून सुद्धा मी कधीही स्वीकारू शकत नाही. काही हरकत नाही, नका विचार करू, पण प्लीज तुम्ही शांत राहा. आणि तुम्हाला त्रास न देता त्या गोठ्या शेठचं प्रकरण जर सॉल्व्ह केलं तर ते तुम्हाला चालणार आहे ना? बोला ना वहिनी, चालणार आहे ना? आनंद भाऊजी, हे बाप, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण गुरुनाथ सुभेदार या माणसावरती नाही. वहिनी, त्या बिचाराला त्यांना वेड लागलाय असं समजू नका. म्हणजे तो वेड्या असल्याचं नाटक करतोय? हा, तू परत माझ्या आयुष्यात ये, आपण आपलं आयुष्य परत नव्यानं सुरू करूया. आणि नाही आले तर त्या तुझ्या लाडक्या सौमित्रला जीवानिशी मारेन मी. काय वहिनी, बोला ना, काय तो काय नाटक करतोय? तुम्हाला काय असं का बोलतोय तुम्ही? संशय म्हणजे माहित नाही मला, पण मला संशय आहे असा. ठीक आहे, तुम्ही रिलॅक्स व्हा. त्याच्याकडे कसं बघायचं, त्याला कसं हँडल करायचं ते मी करतो, पण मी जे करतोय ते प्लीज मला करू द्या. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. भाऊजी, निषेध 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 जाहीर निषेध. या गावामध्ये चाललेल्या या गुंडगिरीचा मी गुरुनाथ सुभेदार जाहीर निषेध करतोय. आज तुम्हाला जाहीरपणे मला सांगायचंय, ही जी काही हलतुगिरी या लोकांनी चालवली आहे ना, ती बंद झालीच पाहिजे. या गावामध्ये जोपर्यंत राधिका मसाल्याची फॅक्टरी उभी राहत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार मागे हटणार नाही. जोपर्यंत राधिका सुभेदारांचं ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार अजिबात मागे हटणार नाही. बोला निषेध निषेध निषेध. गुरु सर, बास झालं, बंद करा ही नाटकं आता. मी राधिका सुभेदारांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसणार आहे. मग माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी मागे हटणार नाही. बोला सगळ्या हात की नाही माझ्या बरोबर? 1 मिनिट गुरु, 1 मिनिट. हे असं काहीही चालणार नाहीये, कळलं का तुला? आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे. काय बोलायचं आहे तेही नीट ठरवावं लागणार आहे. नाही, बरोबर आहे, माझ्याही डोक्यात हा मुद्दा आलाच होता. हा, मी काय करतो, माझ्या भाषणाचे सगळे मुद्दे आहेत ना, ते एकदा सगळे राधिकाला ऐकवतो. म्हणजे तिच्या समोरच भाषण करतो ना, म्हणजे तिच्या टिप्स घेऊन मला अजून प्रभावी भाषण करता येईल. मी ट्राय करतो. आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो की आज इथे मी फक्त राधिका सुभेदार यांचा नवरा म्हणून नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून उभा आहे. बास बास झाला. काय झालं राधिका? काय झालं काय? बास करा तुमचं हे सगळं, आणि जे काही करायचं ना ते उद्या करा. आत्ता हा तमाशा करू नका, आरडाओरडी करू नका, आणि पुन्हा माझं नाव घेऊ नका, कळलं ना? पाहिलं ना, पाहिलं?
मला माहिती आहे राधिका, तुला माझी काळजी आहे ना म्हणून असं बोलतेस तू. नाही, मी ओरडलो की घसा दुखतो ना माझं, म्हणून मला ती असं प्रेमानं समजावते. मला माहिती आहे हे प्रेमापोटीच बोलते ना सगळं ती. राधिका, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. आणि उपोषणाला बसणार म्हणजे असं साधं सुद्धा नाही, ऐकणार नाही मी कोणाचं, एकदम सिरियस उपोषण. काय ना राधिका, तुझं मन जिंकण्यासाठी काही करू शकतो. मी हे उपोषण वगैरे चिल्लर आहे, हे चिल्लर आहे. तुझं मन जिंकण्यासाठी मी कोणाचा जीवही घेऊ शकतो मी. पाहिलं, काळजी वाटते ना माझी, तिला एकदम असं सहन नाही होत, माझी काळजी वाटते म्हणून निघून गेली माझी बायको. अशी सगळ्यांना बायको मिळत नाही. प्रेम बघा. नाही, मी मागे हटणार नाही. पण चला घोषणा द्या, माझ्या बरोबर घोषणा द्या. चला, हमारा नेता कैसा हो, गुरुनाथ सुभेदार जैसा हो. आमरण उपोषणवरच्या घोषणा दे ना, मला फाटणे. सांग काहीतरी. बोला, गुरुनाथ सुभेदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चला फायनली पोहोचलो. पण मजा आली ना, म्हणजे गाडीत शो मध्ये पण हिचाच आवाज ऐकू येतोय, परत बाजूने पण हीच बोलतेय. चला पण पोहोचलो. तुला तर आवडणारच ना. चल ना, मस्करी काही मी तर इतकी एक्साइटेड आहे ना, म्हणजे मला असं वाटतं मी कधी एकदा जाऊन राधिका मॅमने भेटू. पण आपण पार्टी करायला नाही आलोय श्रुती. जरा एक्साइटमेंट तुझी बाजूला ठेव, कारण राधा काय रिॲक्ट होईल ना तुला बघून मला माहित नाहीये. का पण मी कन्व्हिन्स बॅकग्राऊंड तयार करायला लागेल ना आधी. हो, तो करेक्ट बोलतोय, कारण राधिकाला या सगळ्याची काहीच आयडिया नाहीये ना. सो आम्ही दोघं आधी जाऊन तिच्याशी बोलतो, तिला एक बेसिक आयडिया देऊन ठेवतो, सो दॅट इझी होईल तिला कन्व्हिन्स करणं. माया, पण तिचे तत्व, तिचे विचार जरा डोक्यात ठेवा, तसं बोलायला लागेल. मला सगळं माहितीये, पण तिला थोड्या वेळासाठी तिची तत्व बाजूला ठेवावी लागतील सामी, कारण आपलं इंटेन्शन क्लिअर आहे की नाही. अगं, ते मलाही माहितीये, पण ते तू पण बोल, म्हणजे कन्व्हिन्स करताना. करेन, टेन्शन नाहीये. तू थांब, आम्ही आलो. या, ओके. आणि माझ्यावर सगळं ढकलू नको, कारण मला हसू वगैरे येतं. नाही, तू तसं काहीच करणार नाहीयेस. सौमित्र, उचल रे फोन. कधी येणार? हाय, दचकतेस काय? अगं नवरा आहे मी तुझा, असं दचकू नको यार. जरा असं प्रेमानं बघ ना कधीतरी माझ्याकडे. सांगतोय, जरा लक्ष दे. पण ठीक आहे, आता इथे नाही बोलत तू प्रेमानं किंवा बघतही नाहीस, पण ते बाहेर चार चौघांमध्ये तरी जरा प्रेमानं बघ ना. मी सांगतोय ते ऐक, नाहीतर काय धमकी देताय मला? तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. क्या? हाच प्रॉब्लेम आहे. नाही, हाच प्रॉब्लेम आहे की मी एक बोलायला जातो आणि त्याचे भलतेच अर्थ काढतात ग सगळे. धमकी नाही देते, प्रेम आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर. हे प्रेम आहे? हा, प्रेमच आहे ना. प्रेमाच्या प्रत्येकाच्या तरा वेगवेगळ्या असतात, माझी पण वेगळी आहे, हो की नाही? हे बघ, मी तुला एक गोष्ट क्लिअर सांगितलेली आहे. तू मला माझ्या आयुष्यात परत हवी आहेस, आणि तुला मिळवण्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. आणि अरे तुला गुड न्यूजच नाही सांगितली. तुझा नवरा म्हणून मी आता इथेच राहणार आहे, इथेच. हे अति होतंय. अरे अति काय होतंय? काय चुकतंय का? हे पहा, सौमित्र माझा नवरा आहे आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मी आता करू शकत नाही. तो कसला नवरा? तो तर घुसखोर आहे. ते घुसखोर नाही का दुसऱ्याच्या टेरिटरीत घुसतात, तसा आहे तो. नवरा तर मीच आहे ना तुझा, त्यामुळे त्याला बाहेर काढून मी पुन्हा एकदा माझी जागा परत मिळवणार. बघूया ना, तुला मिळवण्यापासून मला आता कोण रोखतो, बघूया. दादा, बघायचंय ना तुम्हाला? बघाच आता. सौमित्र आलाय, आता सावध राहा.
सौमित्रचा आता काटा काढावाच लागणार आहे.